राम राम मंडळी. कलम 302 या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार करून आजच्या स्टोरीला सुरुवात करणं गरजेचं आहे. आणि थोडीशी मनाला काळजाला भिडणारी अशा प्रकारची घटना आहे. थोडं वाईट वाटलं. अजित गावडे. आता तुम्हाला आधी अंकिता नावाची महिला जाणून घेतली की स्टोरी तुम्हाला अशी कळायला मीच काढून सांगतोय जी, पण परफेक्ट कळन तुम्हाला सांगतो. घटना आहे अकोला, त्या ठिकाणचं कारखेल परिसर आणि सिद्धेश्वर नगर. ह्या सिद्धेश्वर नगरमध्ये अंकिता नावाची जी महिला आहे तिचा विषय कसा आहे ध्यानात घ्या. पहिले लग्न म्हणजे लग्न झाल्यानंतर एक मुलगी झाली. मुलगी असेल 2-2.5 वर्षाची आता. आणि तिच्या नवऱ्याच्या हातून एक गुन्हा घडतो. तो डिटेन होतो, म्हणजे पोलीस पकडतात, केस चालते. त्या महिलेच्या नवऱ्याला अंकिताच्या 10 वर्षाची सजा लागते, सश्रम कारावास. कारण पोस्को अंतर्गत गुन्हा होता. गेले जेलमध्ये. आता नवरा जेलमध्ये गेल्यावर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो शाळेत असताना किंवा काय, पहिलं प्रेम माणूस तुम्हाला सांगतो कधी विसरत नाही. तसा प्रकार. ती तर इतकी गुंतली गेली ती महिला स्वतःच्या नवऱ्यात, आणि त्यात काही गैर नाही. नवराची आपला ती बाहेर लफडी जपडी करण्यापेक्षा हे चांगलं. तर तिला काय करा म्हणा, नवरा गेला आतमध्ये. आता तब्बल 10 वर्ष. हिचं वय आता 28 वर्षाचं आहे. 27 वर्ष होतं त्यावेळेस नवरा आत गेला. आता 27 ते 37 10 वर्ष कसं काढायची बाबा. म्हणजे पोटाचं कोणी काय उपाशी मरत नाही. रस्त्यावरचं फिरिस्ती कुत्रे आहे ना, ही सुद्धा इकडे इकडे फिरलं की त्याला अन्न मिळतं. विषय तो नसतो. आपण माणूस ते पोटाची भूक, पोटाखालची भूक ह्या सगळ्या वागल्या गेल्या पाहिजेत. जस त्याची गरज आहे. ज्याच्या त्याचा ही जग असेल ज्याच्या त्याचा म्हणता प्रश्न. इथं कुणी कुणाचं मालक नाही. हां, एखाद्याला वाटलं की स्वामींची भक्ती करायची, त्याचा आनंद घ्यायचा, त्या दुसऱ्या माणसाला त्या काय लागत नाही. हां, भक्ती कुठली भक्ती असेल तर लागत नाही काय. पण एखाद्याला वाटलं बाबा दिवस उगा सकाळी 7 वाजताच पियाला जायचं, ते वाढून त्या कुलपाकडे बघतोय बारच्या ह्याच्याकडे की अजून कसं उघडा ना, ते 10ला उघडत. त्याचं काय भाऊ. मग काय आधीच सोय करून टाक. ज्याच्या त्याच्या मनचा प्रश्न. एक निर्णय आयुष्यात चुकला ना, एक फक्त. त्यामुळं माझं कायम सांगणं असतं, अडचणी सगळ्याला आहेत. आपण माणसं आहे ना, आपल्याला तर जास्त अडचणी येत. स्वप्न जरी कमी केली, स्वप्नांची उंची जरी खोटावली तरी अडचणी येत. निर्णय गेला चुकू नका बाबा कुठला. हा, लय अडचणीत बाबा आता काय करावं, मला सुधारणा खालतीवरती मी आहे ना. पण निर्णय चुकला की अख्खं लाईफ चुकतं, अख्खं आयुष्य चुकतं. ही जी अंकिता आहे, ह्या अंकिताचा विषय असा आहे की नवरा गेल्यानंतर तिथे स्वतःचं माइंड, तिथं मन, तिचा आत्मा स्वतःशी बोलायला लागला. बघा, मन जास्त आत्म्याचं मग ऐकत नाही कोण सध्या. आज मनाचं जास्त ऐकतात. मन चिंती ते वैरी नाही चिंती. मनाने असं विचार केला धाव, आणि परिस्थिती फार नाजूक. कष्ट करा वाखर खा. तिथं डोक्याला ताण नाही. त्यांची जी घटनांकडे ती झाली, तिची घर असो त्यांना प्लॅस्टरसुद्धा नाही साधं. पाठीमागे दिसते अशी घरं. आता बाहेर पाऊस चाललाय म्हणून आता मला इथेच्या सिमेंटच्या जंगलात बसायची पाड्याली असंही. 2 दिवस पाऊस सांगितलं काय होते काय. ह्या घटनेमध्ये ह्या महिलेने असा निर्णय घेतला की 10 वर्ष तर नवरा नाही इथं, कुठंतरी काम शोधलं पाहिजे. ती एक कोवळा जीव आहे. आणि ती मुलगी होती, तिचं नाव आर्या. सुंदर गोड मुलगी, बोलणारी मुलगी, चांगली चुणचुणीत मुलगी. पुरीला शिक्षण 3.5 नाही इंग्लिश मिडियम नाही, पण मराठी शाळेत केव्हा घातलं पाहिजे ना, कारण परिस्थिती नसते. असा ती विचार करत असताना तिच्या मनाने एक निर्णय घेतला. तो निर्णय अत्यंत चुकीचा घेतला. तो म्हणजे तो आहे ना आतमध्ये तोपर्यंत दुसरा करू बा. लय खतरनाक का बरं. काही असलं डोकं काय लावू नका तुम्ही, ध्यानात ठेवा. एक नवरा जेलमध्ये इथंवर आपण दुसरा करू. 10 वर्ष म्हणल्यावर बराच मोठा कालावधी. दुसरा नवरा, तिला दुसरा मुलगा सापडला. हा दुसऱ्या मुलाचं नाव आहे अजित गावडे. याची काय कंडिशन आहे बघू. अजित गावडेचं पहिल्या बायकोपासून 2 मुलं, चांगली 10-12 वर्षाची 2 मुलं आहेत. आणि बायको नांदत नाही, घटस्फोट काय अमकं तमकं सगळं होऊन मोकळं. एकटा राहत होता. म्हातारी होती, फक्त आई होती. आई तुकडा करून घालायची याला.
पण ते पोरांच्या त्याचा जीव होता. पोरं मध्ये आधी घरी यायची, मग ते आजी त्याला फरसाण दे, जेवायला खा बाबा, जेवायला घाल, 10-5 रुपये असलं तरी चॉकलेट खा. मग असं की शेवटी कायद्याने नातं तुटलं तरी रक्ताचं नातं एकाएकी तुटत नाही. मानवाचे मानसिक गुंतवणूक आहेत ती कधी तुटत नाही. असं चाललं होतं. आणि हा अजित गावडे ह्याचा व्यवसाय केटरिंग म्हणजे थोडक्यात तुम्हाला हेच कटून सांगतो. काय म्हणजे त्याला आपण लग्न कार्याला जातो बघा. आमच्या भागात कसं आहे, मंगल कार्याशिवाय लग्न होत नाही. पहिलं बावकी रातभर बुंदी पाडायची, तुम्हाला सांगतो, वाढू लागायची. आता तसं नाही. आता पुरीचा पोराचा बाप दारात उभा राहतोय, बावखीलाच म्हणतोय जेवा जेवा, असं आहे. आता जेवून घ्या. आमच्या भागात अशी पद्धत आहे की समजा 2-3 लाईनी गाड्यांच्या बसल्या, 2 लाईनी इकडं महिलांच्या बसल्या, तर बऱ्याच वेळा गाड्यांना गडी वाढतात, महिलांना महिला वाढतात. पण वाढणारी ही बाहेरची म्हणजे ते रोजाने आणलेली माणसं असतात. आणि त्याचा एक प्रमुख असतो, त्याला म्हणतात केटरर चीफ. ते काम करायचं. हा गाडी बोलवायची, 30-40 महिला ही टाकायची भरायची त्याच्यात, मंगल कार्यात टाकायची, सुपारी वाजवायची, संध्याकाळी दे बाबा पैसे, संपला विषय. सगळ्यांना काय असेल 300-400 रुपये रोज वाटून मिळतो. काहींना जेवण मिळतं, म्हणजे जेवण तर मिळतं त्याबद्दल. 2 टाईम हाणायचं, संध्याकाळी काही जेवायचा विषय नाही. काय राहिलं बिलं तर घेऊन बियायचं, तसा काही विषय नाही. आणि नाही जाऊन द्या, वायल नाही घ्यावं जावा, अशा प्रकारचा हा व्यवसाय करायचा. पण 4 पैसे मिळाले आणि हे जर जाग्यावर नसन तर वळवळ बी वाढते. तर आधी नाही सुचत. 4 पैसे जास्त आले की माणसाला सुचतं. त्यांनी लगेच थोडंसं संध्याकाळी ह्याला लय टेन्शन आलं, लय मानसिक त्रास, असं तसं. फक्त 90 जास्त नको, फक्त 90च झाला कार्यक्रम चालू. कवा मावा चालू होत त्याचं. केटरिंगला जो महिला मुली ही सगळ्या संबंधित ओळखीपैकीची एक होत्या. त्याच्यापैकी तिथं जॉईन झाली ही अंकिता. ह्याच्या नजरेतून काय सुटणं अशक्य आहे. आयला मला मुलगी चांगली बरं का, काय परिस्थिती त्यामुळे नवरा गेला जेलमध्ये असतं असं का. जोगांच्या बोलाचालीमध्ये, जोगांच्या व्यवहारामध्ये जे व्हायचं संवाद, त्याच्यामध्ये त्यांनी डायरेक्ट म्हणला, तुम्हाला एक म्हणायचं होतं, लग्न करताना का, ती लफडण बिपडाचा विषयच नाही, लग्न करताना का माझ्याशी. आता इथं लय म्हणजे निर्णय घेताना बघा किती महत्त्वाची गोष्ट आहे की ती म्हणली आहे बघा, टर्म अँड कंडिशन. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मोटरसायकल विकत घेता, तुम्ही एखाद्या लोन घेता, अख्खं इंग्रजीमध्ये नियम. सर्वसामान्य माणसाला ही सिस्टीम कशी दाबी ती लक्षात घ्या. हे अख्खे नियम टर्म अँड कंडिशन हे इंग्लिशमध्ये लिहिले असतं. आपल्याला काय कात कळतं इंग्लिशचं, ते काय कळत नाही आपल्याला. ती त्यात बरंच काय लिहिलेलं असतं, किंवा तुमचं वाहन तुमच्या परवानगी व्यतिरिक्त आणि कुठेही उचलू शकतो वगैरे, असलं खतरनाक लिहिलेलं असतं. ते जर मराठीमधून लिहायला गेलं तर निम्मे लोक म्हणजे हत्याने घ्यायचं कॅन्सल करून टाकतात. नको बाबा, आपलं जुनं पानं बघू, लय अवघड आहे जगाचं. फक्त ती कसं आहे, सूटबुटात स्टाईलमध्ये राहतात ती, आणि आपल्याला पार वाट लागते आपली ते हप्ते फेडता. या काही की गुंतू नका, व्याजदर बघा, तुमचा एवढा हप्ता आहे, मग एवढा हप्त्याचं एवढं, मग माझं किती पैसे त्यात रोखीन. ह्या वस्तूची किंमत किती, तुम्हाला 100 रुपयाची वस्तू 140 रुपयाला मिळल्याशिवाय राहणार नाही. 10,000चा फ्रीज असेल तर ते तुम्हाला 14,500 फेडायला जाईल. सोपं आहे. रक्ताचं पाणी काढलं तर पैसा मिळतोय, एवढं सोपं नाही. सावध. ही म्हणली माझी एक कंडिशन आहे, माझा नवरा जेलमध्ये आहे, तो 10 वर्षाची त्याला सजा लागलेली आहे, आणि याला जेलमध्ये मी बैठायला महिन्यातून एकदा काय ना माझ्या पोरीला घेऊन जाणार, कारण त्या नवऱ्याचा पोरीतले जीव आहे माझ्या. आणि ती पोरगी मध्ये आली, पप्पाकडे कवा जायचं सारखी म्हणायची. ते अरे या त्याने मला माझी काय अडचण नाही. आता सुरुवातीला माणूस त्या स्त्रीचा देह मिळण्यासाठी, देह आणि सगळ्याच गोष्टी, किंवा याच्या भाकरीची सोय होईल, सगळे व्यवस्थित असं भरलेलं कुटुंब कधी चांगलं दिसतं. काहींना अफाट संपत्ती, फॉर्च्युनर बाहेर आहे, पण बाईच नाही घरात, काय करायचं, लय अवघड आहे. लक्ष्मी पाहिजे, ज्याच्या घरात लक्ष्मी सुखी त्याचा संसार सुखी आहे कधी बी नाही. उशी घेऊन झोपायची पाळी येते, लय अवघड आहे. ह्या घटनेमध्ये त्या महिलेने म्हणले, नाही माझं काय अडचण नाही मला, ते पण लग्न आपण करू, आपण देवळात. केलं लग्न. आता हे लग्न झाले 30 जानेवारी 2025, चालू वर्षीच लग्न जसं झालं, जसा संसाराला सुरुवात झाली, हा गडी खुश झाला. म्हणला मुलगी चांगली मिळली. आता थंबनेलमध्ये ओरिजिनल फोटो आहे बघा त्यांचा, दुसऱ्या नवऱ्याचा आणि त्या बाईचा, अंकिताचा. इतका खुश झाला, म्हणला जमला.
आता संसार सुखाचा होणार. आणि काय होतं, एखादी बाई जर चांगली असेल, ॲक्टिव्ह असेल, प्रपंचवायक असेल, पाठ उठून लवकर अंगण झाडून, आमच्याकडे गावाकडे तशीच पद्धत आहे बाबा. हां, गडी उशिरा उठणार पण बाया लवकर उठून पान तापायला ठेवणार, म्हणजे हे लावणार, झाडून घेणार, आंघोळ, मग ते तुळशीला पाणी बिनी सगळं पूजा बिजा, म्हणजे फ्रेश सुरुवात होती. हां, असा विषय असतो. महिला सुखी सगळं सुखी. इथं काय घडलं बघा, ह्यांचा प्रपंचाला सुरुवात झाली, ती कामाला जायची केटरिंगला असतंसं. मग ती एक दिवस नवऱ्याला म्हणली, मला जरा फोन येतात, मला जरा अडचण आहे काय. बघा सगळ्या गोष्टी कशा आधी क्लिअर करायला पाहिजे होत्या माणसाने. लपून ठेवलं की प्रॉब्लेम येतो लाईफमध्ये. म्हणजे काय झालं, ती बचत गटाचं 2-3 लाखांचं कर्ज आहे. आता तुम्ही माझ्या नवरे आहेत म्हणलं, तुमची जबाबदारी म्हणलं कर्ज फेडणे. यांनी बघितलं लाखभर रुपये साधारण कर्ज होतं. पण ती काय अशी एकदम मागत नव्हतं कोण, हप्त्याने मागायचे. आणि काहींचं होतं खाजगी स्वरूपात, ते एकदम व्याजासकट मागायचे. ह्याला म्हणला हाय अडचण, पण ह्याच्याकडे काय कर्ज नव्हतं जास्त, त्याच्यामुळे ही 19 सोकावलं होतं. मानला मी आता ही आपली जबाबदारी. ते पूर्वी 3 वर्षापूर्वी तिला बी जीव लावायचा विचार, तसं काय वाद नव्हतं, तिला बी लक्ष द्यायचा. विषय असा आहे की त्यांनी ती कर्ज भरायला सुरुवात केली, निमार्ध भरलं. जाऊ दे आता, वाटीत सांडलं काय ताटात सांडलं काय एकच. पण इथपर्यंत परिस्थिती चांगली होती. एक दिवस डायरेक्ट तिच्या पहिल्या बायकोची मुलं आहेत ह्या अजितची, ती आली, नेहमीची यायची ती. बाय ही कोण, म्हणजे पहिल्या बायकोची मुलगी येतात कधी मध्ये. ती म्हातारी होती, म्हातारी आपली शांत, 1 नाही 2 नाही डोक्याला. म्हातारीने त्यांना चहा दिलं, ते पार्लेचं बिस्किट पुढं आणून दिलं. शिनी काय ते पोरांच्याकडे लक्ष दिलं नाही. बघा बघा माणसाचं मन कसं आहे, कुठून कशी सुरुवात होईल सांगता येत नाही. सरळ वागतच नाहीत लोक. हिने तर तुसड्यावानी केलं त्यांना, का तर ती पहिल्या बायकोची पोरं येत असा विषय ना. बोलली नाही काय नाही, बाहेर जाऊन बसली, ही असा विषय. म्हातारी तुम्हाला सांग, म्हातारीचं कामच असतं. मग लेक आला की त्याला सांगायचं, बोललीसुद्धा नाही बघ, आणि दुसऱ्या लेकरांना करते बघ, असं बघ तसं बघ. झालं त्याला काय लागतं घरगुती वाढणं. याने दिले शिव्या काच काटून त्याला. शिव्या दिल्याच्या पुढं ती बी वैतागली. म्हणली मी काय उक्त घेतलं का सगळ्याच. मग मला मी काय तुझ्या पोरीला सगळ्याच उक्त घेतलं आहे का, कारण पोरगी पहिल्या नवरीची होती. ही अशा प्रकारचं बांधणं वाटतात, अशा प्रकारचे एकमेकाच्या मनात. आणि जसं लग्न करताय तुम्ही, आता तुम्हाला जरी वाटलं माझं सगळं चांगलं असन, एखाद्या पोरीला वाटन राजकुमारी पांढऱ्या गोढ्यावीन काय, आणि त्यात तो लय स्टायलिश असन आमका असन. त्याला नंतर कळतं की जो कोट चांगला होता तो भाड्याने आणला होता आधीच्या लग्नावाल्याचा, आणि गोडा पांढरा तोडा काही नाही. ह्याची मोटरसायकल आहे आपली होंडाची स्प्लेंडर, मारणाचं मनकं दुखत त्यात कायचा गोडा कायचं काय. म्हणजे प्रत्यक्ष रिॲलिटी आणि तुमचं स्वप्न यातले मोठा बदल असतो. तिथून मनात दुरावा तयार होतो, तो दुरावा तयार होऊ देऊ नका. ध्यानात ठेवा माझं एक वाक्य, आपल्या जोडीदाराला त्याचा गुण आणि दोष सकट जे स्वीकारेल ना, त्याचा प्रपंच सुखी होणार. गुण आणि दोषा सकट स्वीकारा. पुरुषांनी आजकालच्या काळात थोडी ॲडजस्टमेंट थोडी जास्तच करावं असं माझं म्हणणं आहे. नाही तर कायदा सगळ्यात तिकडून आहे. हां, त्यांनी नागर एकदा फिरवला ना गाढवाचा, अख्ख्या प्रपंचावरून गाढवाचा नागर फिरला जातो. ही परिस्थिती आज आहे. ह्यांची बाणाच सुरुवात झाली, हानमारा व्हायचं मध्ये आधी, हा संध्याकाळी रोज टाकून यायचा. मग ही गेली बेठायला, मानला जाऊ नको. ती बेठाय गेली, त्या नवऱ्याला भेटली तुरुंगामध्ये, अमरावतीच्या पोरगीबरोबर. तुरुंगातली परिस्थिती अशी की तुम्हाला 500-400 रुपयाला गायचक मिळते. जेल मॅन्युअल म्हणून एक प्रकार, त्याच्यात स्पष्ट यायला की कुठलाही अंमली पदार्थ तुरुंगात न्यायला बंदी आहे. सर्रास सगळीकडे चालतं. ही आपली सिस्टीम. आणि 5 पट 10 पट रेट वाढून गांजा मिळतो, काय म्हणून ती मिळतं. पैसेसुद्धा पाठवायचे होते, फक्त देण्याची क्षमता पाहिजे. हर एक चीज, प्रत्येक वस्तू विकाऊ ही वस्तुस्थिती आजची. ते तुरुंगामध्ये त्यांनी पिशव्या वगैरे शिवायचं, ते त्या साठलेले जे पैसे आहेत थोडेफार तू द्यायचा, तुला खर्चाला होते आणि राहून ते बायकोला म्हणायचा त्या पोरीला. ते पोरीचं त्या बापाचं त्या तुरुंगातल्या लई जमायचं बा. ती त्याला हिला प्रत्येक वेळेस येताना ह्याला कपडे आले पाहिजेत. आताही पैसे दिल्यात ना, ह्याचे परत कपडे घे, त्याला सँडल घे, त्याला बावल्या घे, त्याला खेळणी घे, काहीतरी घे, मला समाधान वाटतं. त्याप्रमाणे ती घ्यायची. तिच्या मनात असा बदल झाला की पहिला नवरा एखाद्या गुन्ह्यात आत गेला आहे, पण तो जीव लावतोय, त्याच्यातून ह्याच्यातला ती फरक झाला. पण ही 90 पिऊन मारहाण करते. पण आता कसं आहे, बरं ते कर्ज बिर्ज जाऊन द्यावर, तिला स्वच्छपणा पाहिजे जरा. म्हणली ठीक आहे चलते बा, एवढं तेवढं नवऱ्याचं ना आपलं.
गेली परत आली. आता तिच्या डोक्यात असा खटका बसला, गेला म्हणली, त्यांनी आनंदाची बातमी दिली, म्हणली 10 मे, म्हणजे आत्ता एक 12 दिवसापूर्वी 10 मे या दिवशी माझा नवरा सुटणार आहे पॅरोलवर सोडतात, 15 दिवस सोडतात, परत आत घेतात, असंही पॅरोल सुटणार आहे. आणि तो आला की 15 दिवस मी त्याच्याकडं जाणार आहे बेडरूममध्ये. 15 दिवसांत तो तुरुंगात गेला की तुझ्या बेडरूममध्ये. ह्याला कुठं सहन होतं ते, कारण लिव्ह इनमध्ये राहिलं असं गोष्ट वेगळा, ही लग्न झालेलं आहे, सगळं सांगून झालेलं आहे, सगळं माहीत करून झालं, तसा विषय नाही. आयला मला ही ठरलं नव्हतं आपलं, तू त्याच्याकडे जाणं असं कशी म्हणते, येडे का काय म्हणले, ही लेकरू त्याचं आहे आणि माझ्या मनची कोण मालकीन नाही. 15 दिवस मी तिथं, तो आहे तवर तिथं, आणि मग इकडं बाकी डोकं लावायचं नाही. शेगाड्याच्या डोक्यात खटकास. त्या दिवशी तो रात्री पिऊन घरी आला आणि तिला सांगितलं अजिबात जायचं नाही, त्याला बेठायला बी जायचं नाही, काय नाही, मी नाही तर त्यो त्याच्यापैकी एक ठर. म्हणली त्यो म्हणलं, यांनी अशी तो फाटली धरून, तिच्या नाकातून रक्त, कानातून रक्त, तोंडातून रक्त, होट तुटला, काय सांगायचं तुम्हाला. एवढी बेदम मारहाण केल्यावर तिने केलं भावाला आणि बापाला फोन, ते आलेच. तिथून पोरगी उचलली, हॉस्पिटलमध्ये 3 दिवस होती सलाईनाव, एवढी बतकावली त्याने. तिथून टपल्या घरी. आणि मग तुम्हाला एक पाठीमागचं एक सरकार असतं, सरकारच्या पाठीमागं सरकार असतं बरं का, ध्यानात ठेवा. म्हणजे समजा आपलं सरकार असलं तरी आपलं सरकार निर्णय घेऊ शकत नाही, त्यांना फोन करावा लागतो वर दिल्लीकरांना. तिथं कसे वाकून आणि झुकून असतात, इकडं लय थाटबाण असतं, पण तिथे गेले की असं वाकत्यात कमरत. हां, ती अवघड काम आहे. नेता स्वयंभू असावा, ते त्यांनी टाकायचं ना, आपण जिररद आजी जीजी तसला प्रकार नसावा. ती जाऊ द्या मरू द्या. आता इथं म्हणला सासू, ते आतलं सरकार घेतलं सांगतो ह्या स्टोरीतलं, त्या पोरीची अंकिताची आई महातोप, आग ओघळणारी तोप, खतरनाक. हां, तिने असला कचकावला शिव्या दिल्या तुम्हाला सांगतो जावायला. हां, लय लाखाची एक शिवी भाऊ, खतरनाक शिव्या दिल्या. ते पोरीला हाणल्यामुळे तिला तरत झाला. नाही, ते चुकलंच होतं, हानमार एवढी भयंकर, कारण एखादा ठोका जेवायला लागतं माणूस मारा काय लागत आहे. आली परत, आला नाही आला, तिला 2-4 दिवस झाल्यावर माझं जरा चुकलंच बरं का. हां, अजित गावडे, माझं चुकलंच बरं का, पण आता कसं आहे, एवढंच माफ करा, पण पाठवा राव तुम्ही, असं ना पाठवत नाही. तिथं परत कचकावला त्याच्या दारात. हां, सोपं नाही. आला परत एक पुढारी मध्यस्थ गाठला, त्याला मला 2-4 दिवस जाऊन दिलं, करमाना बायकोशिवाय तू जा, तेवढं घेऊन ये तिला, माझं चुकलं मानव आज तसं. आता कसं नवरा बायकोत नातं घेते. पुढारी आला, पुढारीने ते लय अशी बोलायला जरा गुळमाट असतात बघा, त्या लय म्हणजे काव्यबाज लोक असतात, कावा करणारी, कटकारस्थान करणारी. आलो म्हणली, हवा तुमच्या बाराशा पाडते, पण पोराच्या केसाला जर दाखल लागला ना तर माझ्यासारखं वाईट नाही. मला चालतंय ना, काळजी करू, मी आहे, माझं लक्ष राहील, तुम्ही बिंदास राहा, तुमची पोरगी काय माझी पोरगी काय एकच, सांगायच्या गोष्टी असतात. पाठवली परत. घटना घडल्यानंतर पाठवल्यानंतर तारीख उजाडली 3 तारीख, 3 मे 2025 या दिवशी जेवायला बसले होते सगळे. चपात्यान भाजी केली होती, फ्लॉवर किंवा बटाटा असन, 3 जण जेवायला बसले. जेवायला बसायच्या घरात बांधणं सारखी व्हायची बरं का, किरकिर बांधणं. शिनी काढला भाऊ विषय. म्हातारी काय घरात नव्हती, म्हातारी गेली ती बाहेर कुठंतरी. 3 म्हणले 10 तारखेला ते येणार आहेत बाहेर. आता तारीख आहे 3, 10ला ते येणार आहेत आणि मी तिकडं जाणार आहे. जेवता याचं तर टाळकं साठकला बा परत तिथंच. याची म्हणलं जायचं नाही, नाही म्हणले जाणार आहे, तुम्ही माझ्या काय नादाला लागू नका, हे माझा निर्णय. आता चालू बायको दुसरीकडे जायची म्हणलं, ह्याला ते सहन व्हायचा. ही रागाच्या तड्या, राग हा किती वाईट आहे ध्यानात ठेवा. लय राग आला ना, एखादी भाकर जास्त खात जा तुम्ही, अर्धी खावा ना, तुम्हाला सांगतो. पण रागाच लय वाईट आहे, विचार करण्याची क्षमता संपल्याला काय होऊन काय घडण सांगता येत नाही. ती पोरगी अंगणात खेळते इथं, आणि शे उठला असं तिचं नरडं जी धरलं म्हणतात, जेमा आवडलं तिचं, जाशील का. अरे काशी जाशील का, बाय हातपाय खोडून मिली ना, विशुद्ध पडली. परत तिला तोंडावर हाणतोय पाणी बिनी आमकं तमकं. त्याचं तर हातापायाच्या गारात झाल्या भाऊ. म्हणला वाटलं झालं, आता सुट्टी नाही म्हणला. आणि जो अजित आहे हा समाजातला माणूस होता. समाजातला म्हणजे कसा, असा एकलकोंडा नव्हता, कंटिन्यू मित्रांच्यात, परिवारांच्यात, ते कोणाचा आज ही समाजात वावरणारा होता. त्याला, त्या माणसाला थोडं नॉलेज जास्त राहतं. कसं की बाबा घडले चांगले का वाईट. मला चुकलं गाड्या, हातावर वाट लागली मला, पण राग काही शांत व्हाय ना त्याचा.
बाई तर गेली मरून. त्यांनी त्या पोरीकडे बघितले बाहेर. मला अरे इकडे. ती पोरगी आली. पोरगी म्हणली, पोरगी आई पडलेली खाली. आई पडली. पोरगी म्हणली आई झोपली का? आई आता त्या लेकराला 3.5 वर्षाची मुली होती. त्याला काय कळतंय आई झोपली का? आई झोपली का? म्हणला तुझा पप्पा कोण? मी आहे का ती? आता तिथं खरं शेवटी रक्त असतं. म्हणली पप्पांना मी तुमचं नाव सांगणार आहे, तुम्ही आईला मारलं. ते मारलं म्हणजे हानमार करत होते ना. पूर्वी तशी म्हणलं याचं टाळकं सरकलं. त्या 3.5 वर्षाच्या लेकराला त्यांनी उचललं, आईपाशी मांडलं आणि आता काय करकचून अंगठ्यानं दाब देऊन गळा दाबून ती पोरगी मारली. 3.5 वर्षाची. बघा दुनिया. तो मला सांगतो लवकर जग बुडी व्हायला पाहिजे, तोंड वासून जायला पाहिजे सगळी. हा चांगली मरून द्या आपल्यासारखी, वाईट मिली ह्यातले समाधान मान. हा आपण मेलो तरी चालन. हा हम तो डूब जाएंगे सनम साथ में, तुम्ही बिले काय जेवढी नालायक आहे तेवढी आधी मिली पाहिजे. तुम्हाला सांगतो मंत्र्या संत्र्या सकट लय लुटलं लोकांना. आदिवासींचा तांदूळ पुराणला तांदूळ अख्ख्या महाराष्ट्रातून पुण्यात प्रत्येक गावात सपरा बरे माझा. मला काय माहिती काय, मला माहिती काय परिस्थिती आहे. पुराण रे पुराण यांना रगत पिढी ह्यांच्या पुढच्या पिढ्यासुद्धा नष्ट होणार, यांचं नाम शिसणार, यांचा जीन्सच खतम होणारी पृथ्वी ध्यानात ठेवा. एवढं गरीबाचा तळतळ घेताना चांगलं नाही. या घटनेमध्ये ती मारली, पोरगी मेली. शिवाय आप तर गुडघ्यात डोकं टाकून तिथंच बसला. ती कोणाला फोन नाही काय. तर रस्त्याने जाताना आता कुत्री हाका मारतं, कारण कोणाला काय 10-5 लागतात काय. ही थोडं ये बाबा तू वाढायला मी देईन तुला 100-200 ये जा नक्की असतं गरज असते. मग कोणीतरी ती पोरगीन ती मेळलं बघितलं, हे असं गेन गेल्यावर तिथं बसलेलं आतमध्ये बघितलं. पाठकून बाहेर चर्चा झाली की सगळ्या शेजारी पाजारी चर्चा झाली, सगळी ओळखणार आहे. पण विषय दोघी मरून पडल्यात, नाकातून रक्त चाललंय. समाज अशा वेळेस बघा तो सावध भूमिका घेतो. साईडची राहणारी शेजारी पाजारी सगळे. पोलिसांना फोन केली, पोलिस तिथं पोलीस केसाचे विषय नाही आणि पुरावा हे करावं लागत नाही अजिबात. तिथं जाऊन ह्याला उठवून त्याला पाणी टाकन ती तसलं करायचं डोकं लावायचं नाही. ते आई असा पुरावा पोलिटिशियनचं काम येते. ते येत्या ते पंचनामा आमकतमध्ये त्यांनी सगळ्या परिस्थिती बघितली. पोलिसांना त्या ठिकाणी एक विशिष्ट गोष्ट आढळली. ती कोणती सांगतो तुम्हाला. मुलीच्या आणि त्या जी अंकिता आहे तिच्या दोघांच्याही तोंडामध्ये मेल्यानंतर यांनी चपातीचा तुकडा बाजूला लावून तिच्या तोंडात एक चपाती होती अर्धी बाहेर अर्ध्यात आणि त्या लहान लेकरला बी बारका तुकडा तोंडात घालला. हा अन्न भरत होता. हे आऊट होतं माणसाचं. असं होतं त्यांना. म्हणजे त्याला म्हणतात विचार ब्लॉक झाला तर कळत नाही काय होतं, गुन्हे कसे घडतात. लक्षात घ्या. पश्चाताप त्याला बी होत असणार 100%. कारण तो पळून नाही गेला काय नाही काय नाही. अरे बाबा काय झालं आपल्या हातातून. ह्या योजनेत एक एक घास त्या दोघांना भरावला होता. पोलीस आले, त्याला ताब्यात घेतला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर सांगितली मी आताच तुम्हाला सांगितलेलं असं असं होतं. ती तिकडं जायची म्हणायची त्या नवऱ्याकडं आणि माझ्यातून काय घडलं. अशा प्रकारे त्याने पश्चाताप करायची. रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गतला गुन्हा आहे आणि अरुण परदेशी साहेब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे सगळे पुरावे कलेक्ट करून सगळं करून चार्जशीट दाखल केले आहे. बघू आता निकाल काय लागतो हे नाही सांगता. आणि निकाल गरीबी आहे आता. हा निकाल हा म्हणजे तो शक्यतो 10-15 वर्ष 20 वर्ष जाईन आता. पहिल्याला भेटा त्या जेलमध्ये नाही टाकावं, नाही तर ते कुठं नावायचं मग असा विषय. काय होईन या जगात सांगतात ना. चांगलं चाललं होतं, चांगल्याचं वागलं कसं होतं ह्याच्यातून आपण काहीतरी थोडा का ना बोध घ्या असं माझं स्पष्ट मत आहे. ही थोडं उघडला ना पाऊस, थोडं आउटडोअर शूटिंग करायचा माझा विचार आहे. रामकृष्ण हरी.